गुरुवारी या मंदिरामध्ये 11 ते 12 जो काही कार्यक्रम चालतो तो सगळा कार्यक्रम जो आहे ना तो शास्त्रोक्त आणि वेदोक्त चालतो। म्हणजे या गुरुचरित्राच्या अंगभूत दत्तस्तुती नावाची उपासना इथे सामुदायिक वाचन केले जाते, जी बिलकुल निस्वार्थ आणि निशुल्क अशी आहे। या उपासनेमध्ये जर का एकंदरीत सूक्ष्म चिंतन आणि बारीक अभ्यास जर का केला तर आपल्या लक्षात येईल सगळे शब्द जे आहेत ना उपासनेमध्ये पीडा, व्याधी, रोग, दोष, भूत, प्रेत, पिशाच असे चाललेले आहे। या दत्तस्तुतीमध्ये एक स्तोत्र आलेले आहे बघा, शेवटचं एक दत्त स्वरूप वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी होऊन गेले आहेत, तसे सगळे स्तोत्र मंत्र प्रभावी आहे, शक्तिवर्धक आहे, सामर्थ्यप्रदायक आहे। पण त्यातले त्यात देवर्षी नारदांनी जे दत्त स्तोत्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधिं सर्व रोगहरम देवम दत्तात्रेयमहं भजे। हे दत्तात्रेय स्तोत्र वाचून बऱ्याच लोकांचं आध्यात्मिक दृष्ट्या बरं का, वैज्ञानिक दृष्ट्या तर मेडिकल सायन्सला चॅलेंजेस नाही, इथे कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा पोहोचवल्या जात नाही। आम्ही जे काही सांगतो आणि सांगत आहोत ते पंचांगीय वैदिक ज्योतिष याच्याद्वारे आहे, काही याच्याद्वारे आहे, काही याच्याद्वारे आहे। कारण की आपण जे काही बोलतोय त्याला प्रूफ असणं अत्यंत गरजेचं आहे। याला म्हटलेलं आहे पंचांगीय वैदिक ज्योतिष। काय आहे पंचांगीय वैदिक ज्योतिष? जे काही सांगतोय ते प्राचीन किंवा पूर्वापार कुठेतरी लिहिलेलं असलं पाहिजे।